यश कसे मिळवावे? छोटी सुंदर मराठी बोधकथा प्रयत्नाची पराकाष्ठा। एका जंगलात एक लहानसा खारुताई राहत होता। त्याला उंच झाडावर लटकणाऱ्या फळांची खूप इच्छा होती, पण ते फळ खूप उंचावर होते आणि खारुताईला झाडावर चढण्याचा फारसा सराव नव्हता। तरीही त्याने ठरवलं की मी प्रयत्न करणारच। तो झाडावर चढायला सुरुवात करतो। पहिल्यांदा तो खूप खाली घसरतो, दुसऱ्या वेळेस तो थोडं वर जातो पण पुन्हा पडतो, तिसऱ्या वेळेस त्याला झाडाच्या अर्ध्या उंचीपर्यंत पोहोचायला जमतं। त्याच्या प्रयत्नांनी त्याला खूप थकवा येतो, पण तो हार मानत नाही। त्या खारुताईला बघून एक कावळा हसत म्हणतो, अरे इतकं उगीच का कष्ट करतोस? तुला कधीच ते फळ मिळणार नाही। पण खारुताई शांतपणे उत्तर देतो, माझं काम प्रयत्न करणं आहे। यश मिळेल की नाही हे नंतरच ठरेल। अखेर अनेक प्रयत्नांनंतर खारुताई झाडाच्या शेंड्यापर्यंत पोहोचतो आणि फळावर ताव मारतो। त्याचं यश पाहून कावळाही चकित होतो आणि म्हणतो, खरंच तुझ्या चिकाटीमुळे तुला यश मिळालं। तात्पर्य: यश मिळवण्यासाठी चिकाटी, मेहनत आणि आत्मविश्वास अत्यंत महत्त्वाचे आहेत। अपयशाने घाबरून न जाता प्रयत्न करत राहिलं तर यश नक्कीच मिळतं।